आजच्या या सखोल चर्चेसाठी ना आपल्या टेबलावर वेगवेगळ्या प्रकारच्या माहितीचा अक्षरशः ढिगारा पडलाय. होला, म्हणजे अगदी जुने अहवाल ते नवीन शोधनिबंध. अगदी बरोबर. एका बाजूला काही जुने मानसशास्त्रीय अहवाल आहेत ज्यामध्ये माणसाच्या बुद्ध्यांकाचे म्हणजे IQचे मोजमाप कसं करावं याच्या पद्धती आहेत. दुसऱ्या बाजूला डॅनियल गोलमन यांच्यासारख्या विचारवंतांचे लेख आहेत. आणि अगदी वरती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवरचे ताजे शोधनिबंध सुद्धा आहेत. हो, तेच तर. आणि या सर्व माहितीचा जेव्हा आपण एकत्रित अभ्यास करतो ना, तेव्हा एक अतिशय स्पष्ट आणि मोठा विरोधाभास समोर येतो. खरं तर आपण नेहमीच बुद्धिमत्तेचा विचार एका अतिशय साध्या आणि सरळ मोजपट्टीने करत आलोय. म्हणजे कसं? शाळेत गणिताच्या पेपरात किती गुण मिळाले किंवा एखादं कोडं किती वेगात सोडवलं, तो आकडा बघून आपण ठरवून मोकळे होतो की समोरची व्यक्ती हुशार आहे की नाही. पण कसं आहे, या सर्व ताज्या माहितीचा गाभा आपल्याला सांगतोय की खऱ्या जगातील यश या एका आकड्यावर अजिबात अवलंबून नसतं. नक्कीच. आणि आजचं आपलं मिशन हेच आहे, या जुन्या चौकटीतून बाहेर पडून आधुनिक बुद्धिमत्तेचे जे 3 नवे प्रवाह या शोधनिबंधांमधून समोर आले आहेत त्यांचं सविस्तर विश्लेषण करणं. आणि हे 3 प्रवाह म्हणजे सामाजिक, भावनिक आणि कृत्रिम बुद्धिमत्ता. चला तर मग हे सविस्तर समजून घेऊया. कारण आजकाल कुठेही पहा फक्त कृत्रिम बुद्धिमत्तेची म्हणजे AIचीच चर्चा असते. पण खऱ्या यशासाठी इतर 2 बुद्धिमत्ता तितक्याच महत्वाच्या आहेत, नाही का? अगदी बरोबर. हे एका अर्थाने जुन्या समजुतींना दिलेलं खूप मोठं आवाहन आहे. शतकानुशतके मानवी मेंदूच्या क्षमतेला एका बंदिस्त आकड्यात मोजण्याची आपल्याला सवय लागली होती. कारण ते सोपं होतं. हो ना, गणितात 100 पैकी 90 गुण मिळाले म्हणजे माणूस हुशार, हे समीकरण मांडायला सोयीचं पडतं. पण जेव्हा आपण या सर्व शोधनिबंधांचा अन्वयार्थ लावतो तेव्हा लक्षात येतं की प्रत्यक्ष आयुष्यात केवळ तर्काने किंवा आकडेमोडीने प्रश्न सुटत नाहीत. तिथे मानवी नातेसंबंध येतात, अचानक उद्भवणाऱ्या तणावपूर्ण परिस्थिती येतात. आणि आता तर आपल्या मदतीला किंवा कदाचित स्पर्धेला मशीन्स आणि अल्गोरिथम्स आले आहेत. त्यामुळे बुद्धिमत्तेची व्याख्याच मुळापासून बदलली आहे. म्हणजेच आपण इतरांशी कसे जोडले जातो हे आपली सामाजिक बुद्धिमत्ता ठरवते. आपण स्वतःच्या आतल्या गुंतागुंतीच्या भावना कशा हाताळतो हे आपली भावनिक बुद्धिमत्ता स्पष्ट करते. आणि तर्क, डेटा यावर कशी प्रक्रिया करायची हे आता कृत्रिम बुद्धिमत्ता ठरवत आहे. या तिन्हींचा अतिशय रंजक असा त्रिवेणी संगम आज आपण अनुभवत आहोत. मला वाटतं पण यातील पहिल्या प्रवाहापासून सुरुवात करूया. म्हणजे यंत्रांकडे वळण्याआधी आपण माणसांबद्दल बोलूया. नक्कीच. माणसांचं एकमेकांशी असलेलं कनेक्शन खूप महत्वाचं आहे. हो, कारण कितीही अत्याधुनिक मशीन्स आली तरी माणसांना माणसांसोबतच काम करावं लागतं. आणि तिथेच सामाजिक बुद्धिमत्ता किंवा सोशल इंटेलिजन्स प्रवेश करतो. खरंय. आपल्याकडील ऐतिहासिक नोंदीनुसार साधारण 1920च्या दशकात एडवर्ड थॉर्नडाईक यांनी पहिल्यांदा ही कल्पना जगासमोर आणली. म्हणजे जवळजवळ 100 वर्षांपूर्वी. हो. त्यांच्या मते इतर व्यक्तींना समजून घेण्याची आणि त्यांच्यासोबत शहाणपणाने वागण्याची क्षमता म्हणजे सामाजिक बुद्धिमत्ता. पुढे हॉवर्ड गार्डनर यांनी याला आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता असं नाव देऊन अधिक विस्तृत केलं. पण हे सगळं थोडं तांत्रिक वाटतंय. जर आपण याचा दैनंदिन आयुष्याशी संबंध जोडला तर मला सामाजिक बुद्धिमत्ता एका मानवी वायफाय किंवा ब्लूटूथ सारखी वाटते. अरे वा, हे रूपक खूपच छान आहे. म्हणजे बघा ना, आपण एखाद्या खोलीत प्रवेश करतो आणि तिथे असलेल्या लोकांशी आपण अदृश्य लहरींनी कसे जोडले जातो या नेटवर्कचं नाव म्हणजे सामाजिक बुद्धिमत्ता. हे मानवी वायफायचं रूपक खरोखरच चपकल आहे. कारण ज्याप्रमाणे एखादं उपकरण नेटवर्कशी जोडलं जाण्यासाठी आजूबाजूच्या लहरींचा कानोसा घेतं, तसंच आपलं मन आजूबाजूच्या सामाजिक वातावरणाचा कानोसा घेत असतं. लोकांच्या देहबोलीचा आणि त्यांच्या न बोललेल्या शब्दांचा सुद्धा. बरोबर. अगदी तसंच. आणि थॉर्नडाईक किंवा गार्डनर यांसारख्या अभ्यासकांनी नेमकं हेच शोधून काढलं. कार्ल अल्ब्रेख्ट किंवा वेशलर यांच्यासारख्या संशोधकांनी हे सिद्ध केलंय की केवळ एखाद्या विषयाचं ज्ञान असणं वेगळं आणि ते ज्ञान समाजाच्या चौकटीत इतर लोकांसोबत काम करताना वापरता येणं वेगळं. पण इथेच ना मला नेहमी एक शंका येते. कोणती शंका? जेव्हा आपण म्हणतो की एखाद्याचा मानवी वायफाय खूप स्ट्रॉंग आहे, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर अशी व्यक्ती येते जी पार्टीमध्ये सर्वात जास्त बोलते, जो माणूस एक्स्ट्रोवर्ट असतो, जो सतत लोकांच्या गराड्यात असतो, ज्याला पटकन मित्र बनवता येतात असं म्हणायचे तुम्हाला? हो.
म्हणजे केवळ बडबडे असणं किंवा सतत लोकांमध्ये मिसळणं याचा अर्थ सामाजिक बुद्धिमत्ता असा होतो का? हा एक अत्यंत सामान्य गैरसमज आहे जो मानसशास्त्राने वारंवार खोडून काढलाय. गिलफोर्ड यांच्या व्याख्येचा जर आपण सखोल विचार केला तर केवळ लोकांच्या गर्दीत राहणं म्हणजे सामाजिक बुद्धिमत्ता नाही. अच्छा, म्हणजे असं नाहीये तर? अजिबात नाही. किंबहुना अनेकदा एक अतिशय शांत, मितभाषी व्यक्ती सर्वात जास्त सामाजिकदृष्ट्या बुद्धिमान असू शकते. अरे, हे कसं काय? याचं कारण असं की सामाजिक बुद्धिमत्ता ही प्रतिक्रिया देण्यापेक्षा विश्लेषण करण्यावर जास्त अवलंबून असते. एखाद्या गटचर्चेत 2 व्यक्तींमध्ये मतभेद होत असतील तर जो माणूस फक्त स्वतःचं मत मोठ्याने मांडतो तो हुशार नसतो. मग कोण हुशार असतो? जो माणूस त्या दोघांच्याही बोलण्यामागचा छुपा हेतू, त्यांची देहबोली आणि त्यांच्यातील तणाव अचूक टिपतो तो खऱ्या अर्थाने बुद्धिमान असतो. सामाजिक घटकांचं अचूक विश्लेषण करून वर्तन ठरवणं हे त्याचं कौशल्य असतं. हे फारच विलक्षण आहे. म्हणजे ती शांत व्यक्ती आजूबाजूच्या लोकांच्या गरजा, त्यांच्या अपेक्षा फक्त निरीक्षणातून टिपत असते. आपल्या माहितीमध्ये उच्च सामाजिक बुद्धिमत्तेची जी 5 कार्य दिली आहेत ती आता मला स्पष्ट होऊ लागली आहेत. हो, त्यामध्ये नेतृत्व, समुपदेशन आणि मानवांना समजून घेणं यांचा समावेश आहे. आणि एखादा संघर्ष किंवा वाद निर्माण होण्याआधीच तो ओळखून शांत करणं, म्हणजेच ज्याला आपण रिलेशनशिप मॅनेजमेंट म्हणतो, ते यातूनच शक्य होतं. अगदी बरोबर. आणि त्यासाठी लागणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे सहानुभूती किंवा एम्पथी. म्हणजे दुसऱ्यांची दया येणं का? नाही, ती तर सिंपथी झाली. सहानुभूती म्हणजे प्रत्यक्ष दुसऱ्या व्यक्तीच्या जागी स्वतःला उभं करून त्याच्या नजरेतून जगाकडे पाहण्याची क्षमता. जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे ही क्षमता असते तेव्हा तो आपोआपच एक चांगला नेता बनतो. कारण तो लोकांना काय करायचंय हे सांगण्यापेक्षा त्यांना ते का करायचंय हे समजून घ्यायला मदत करतो. नक्कीच. पण इथेच एका मोठ्या समस्येची सुरुवात होते असं मला वाटतंय. आपण दुसऱ्यांच्या भावना समजून घेण्याबद्दल खूप बोलतो, पण अनेकदा आपल्याला स्वतःलाच नक्की काय वाटतंय हेच समजत नाही. हां, एक खूप महत्त्वाचा मुद्दा मांडलात तुम्ही. हो ना, जर एखाद्याला स्वतःचाच राग किंवा स्वतःचीच निराशा हाताळता येत नसेल तर तो दुसऱ्यांना कसं समजून घेणार? आणि इथूनच आपला हा प्रवास यातील दुसऱ्या प्रवाहाकडे वळतो, भावनिक बुद्धिमत्ता किंवा इमोशनल इंटेलिजन्स. बरोबर. इतरांशी यशस्वीपणे जोडले जाण्यासाठी आधी स्वतःच्या भावना समजून घेणं आवश्यक आहे. आपल्याकडील एका संशोधन अहवालात एक अतिशय सुंदर वाक्य आहे. IQ जीवनात प्रवेश देतो, परंतु भावनिक बुद्धिमत्ता ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली ठरते. हे वाक्य वाचायला सोपं आहे, पण याचा अर्थ खूप खोल आहे. होय, आणि यामागील विज्ञानही तितकंच रंजक आहे. 1990 मध्ये सॅलोवे आणि मेयर यांनी जेव्हा प्रथम ही संकल्पना मांडली तेव्हा त्यांनी याला केवळ एक भावनांचा खेळ मानलं नाहीये. मग त्यांनी याला काय म्हटलं? त्यांनी याला चक्क एक संज्ञानात्मक क्षमता म्हणजे कॉग्निटिव्ह ॲबिलिटी म्हटलं. म्हणजे जशी आपण गणिताची आकडेमोड करतो तशीच ही भावनांची आकडेमोड असते. म्हणजे भावनांचं विश्लेषण. अगदी तेच. त्यांनी भावना ओळखणे, वापरणे, समजून घेणे आणि नियंत्रित करणे असे याचं वर्गीकरण केलं. विचार करा, जेव्हा आपण अचानक एखाद्या मोठ्या संकटात सापडतो तेव्हा शरीरात भीतीची भावना निर्माण होते. हो, साहजिक आहे. ज्याची भावनिक बुद्धिमत्ता कमी असते तो त्या भीतीने ग्रासून जातो आणि चुकीचे निर्णय घेतो. पण उच्च भावनिक बुद्धिमत्ता असलेली व्यक्ती आधी ती भावना ओळखते. तिला जाणवतं की मला भीती वाटत आहे आणि त्यामुळे माझ्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. म्हणजे केवळ मला भीती वाटते असं न म्हणता माझ्या शरीरात आणि मनात सध्या काय प्रक्रिया चालू आहे हे तटस्थपणे पाहणं, हे एक प्रकारे स्वतःच्याच मनाचं थर्ड पार्टी ऑडिट केल्यासारखं झालं. हो, अगदी तसंच. आणि या पुढचा टप्पा अधिक महत्त्वाचा आहे, त्या भावनेचा वापर करणं. डॅनियल गोलमन यांनी 1995 मध्ये जेव्हा ही कल्पना जगासमोर आणली तेव्हा त्यांनी यावरच भर दिला. म्हणजे त्यांच्या त्या 5 घटकांच्या मॉडेलमध्ये कौशल्य आणि प्रेरणा. भावना दाबून टाकणं हा उपाय नाही. रागाला किंवा उत्साहाला एका विशिष्ट दिशेने वळवणं महत्त्वाचं असतं. उदाहरणादाखल सांगायचं तर एखाद्या खेळाडूला मैदानावर राग आला तर तो तिथे भांडण करत नाही. तो त्या रागाच्या ऊर्जेचा वापर आपला खेळ अधिक आक्रमक करण्यासाठी करतो, नाही का? अगदी बरोबर. यालाच गोलमन स्वनियंत्रण आणि प्रेरणा म्हणतात. आणि इथे प्रेरणा म्हणजे बाह्य बक्षीस नाही तर स्वतःच्या आतून येणारी जिद्द.
हे ऐकायला खूप प्रेरक वाटते, पण मला इथे थोडा आक्षेप घ्यायचा आहे. मगाशी तुम्ही म्हणालात की ही एक संज्ञानात्मक क्षमता आहे. जर ही खरंच बुद्धिमत्ता असेल तर ती गणिताच्या पेपरसारखी मोजता येते का? मोजता येते का हा प्रश्न स्वाभाविक आहे. कारण भावना तर खूप अमूर्त असतात, त्या सतत बदलत असतात. एखाद्याची भावनिक बुद्धिमत्ता किती आहे हे नेमकं कसं ठरवायचं? टी चाचणी किंवा गोलमन यांची 360 डिग्री फीडबॅकवाली ECI चाचणी. पण यातील सर्वात प्रभावी पद्धत म्हणजे परिस्थितीनुसार चाचण्या किंवा SJT. SJT म्हणजे यात नेमकं काय असतं? यात तुम्हाला भारताची राजधानी कोणती असे सरळ प्रश्न विचारले जात नाहीत. तुम्हाला एका विशिष्ट परिस्थितीत टाकलं जातं. म्हणजे एखाद्या कठीण प्रसंगाचं उदाहरण दिलं जातं? होय. समजा तुम्ही आणि तुमचा एक खास मित्र एकाच पदासाठी कंपनीत मुलाखत देता. तुम्हाला ती नोकरी मिळते, पण तुमच्या मित्राला ती नाकारली जाते. अरे बापरे, ही तर खूपच अवघड परिस्थिती आहे. हो, आणि तो अतिशय निराश अवस्थेत तुमच्यासमोर बसला आहे. आता तुम्हाला पर्याय दिले जातात. तुम्ही त्याला म्हणाल का की अरे सोडून दे, दुसरी नोकरी मिळेल, की तुम्ही त्याला तुमच्या यशाचे गोडवे ऐकवाल? किंवा कदाचित मी फक्त शांत बसून त्याचं दुःख ऐकून घेईन. उच्च भावनिक बुद्ध्यांक असलेली व्यक्ती अशा वेळी संयमी, आशावादी आणि स्वावलंबी असते. हे तर खरोखरच एखाद्या खऱ्या आयुष्यातील परीक्षेसारखं आहे. पण समजा या चाचणीत कुणाचे गुण कमी आले तर काय? भावनिक बुद्धिमत्ता ही जन्मजात असते की ती एखाद्या स्नायूसारखी व्यायाम करून वाढवता येते? सुदैवाने ती नक्कीच विकसित करता येते. याच्या 6 पायऱ्या आहेत, पण त्याची सुरुवात स्वजाणीव वाढवण्यापासून होते. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या भावनांच्या नोंदी ठेवू लागते, आपला राग नक्की कशामुळे ट्रिगर होतो हे शोधू लागते, तेव्हा विकासाची पहिली पायरी गाठली जाते. आणि मग संवाद कौशल्य सुधारण्यापर्यंतचा तो प्रवास असतो. होय, हा एक निरंतर चालणारा प्रवास आहे. हे खरोखरच आश्वस्त करणार आहे. आपण आत्तापर्यंत मानवी मनाच्या 2 अतिशय गुंतागुंतीच्या आणि खोल प्रवाहांचा अभ्यास केला. पण आता आपल्याला या समीकरणातील तिसऱ्या आणि सर्वात आधुनिक घटकाकडे वळायचं आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स. बरोबर. हो, AI. मानवी भावना आणि सामाजिक कौशल्य समजून घेतल्यानंतर आता आपण यंत्रांकडे जाऊ, जी तर्क आणि माहितीवर प्रक्रिया करतात. मानवी बुद्धीसारखी विचार करण्याची आणि अनुभवातून शिकण्याची क्षमता यंत्रांमध्ये निर्माण करणं म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, जसे रोबोट्स किंवा स्वयंचलित गाड्या. हे वाचताना मला वाटलं की यात फक्त कोडिंग, प्रचंड मोठा डेटा आणि गणित असेल. पण इथेच मला एक मोठा धक्का बसला. याच्या रचनेत संगणकशास्त्र आणि सांख्यिकी सोबतच तत्वज्ञान आणि मानसशास्त्रांचाही समावेश आहे. होय, हे 5 क्षेत्रांचा संगम आहे. थांबा, ही खरंच आश्चर्यकारक आहे. मला खरोखरच प्रश्न पडलाय की एका निर्जीव सिलिकॉन चिपला, एका मशीनला मानसशास्त्र आणि तत्वज्ञान शिकवण्याची काय गरज आहे? हाच तर या संपूर्ण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्रांतीचा सर्वात मोठा आणि लपलेला पैलू आहे. जेव्हा आपण सुरुवातीला कॉम्प्युटर बनवले तेव्हा ते फक्त कॅल्क्युलेटर होते. बरोबर, ते फक्त आकडेमोड करायचे. पण आता आपण अशा मशीन्स बनवत आहोत ज्यांना निर्णय घ्यायचे आहेत. आणि निर्णय घेणं ही केवळ गणिताची प्रक्रिया नाही. मशीनने माणसासारखा विचार करावा असं जर आपल्याला वाटत असेल तर आधी माणूस मुळात विचार कसा करतो हे त्या मशीनला सांगावं लागेल. अच्छा, आणि इथूनच मानसशास्त्राचा प्रवेश होतो. नक्कीच. मानवी मेंदू अनुभवातून कसा शिकतो याचा अभ्यास करूनच तंत्रज्ञानींनी न्यूरल नेटवर्क्स तयार केले. म्हणजे आपण एका अर्थाने मशीनला माणसाच्या मेंदूची नक्कल करायला लावत आहोत. पण मग यात तत्वज्ञानाचा काय संबंध? कोडिंगच्या भाषेत बरोबर आणि चूक एवढंच असतं, तिथे तत्वज्ञान काय करणार? हा एक अतिशय उत्कृष्ट आणि कळीचा प्रश्न आहे. चला एका उदाहरणाने बघूया. समजा एक स्वयंचलित गाडी जी AI वर चालतेय ती भरधाव वेगाने रस्त्यावरून चालली आहे. अचानक गाडीचे ब्रेक निकामी होतात. बापरे. आणि गाडीच्या समोर 2 लहान मुलं अचानक रस्त्यावर येतात. गाडी जर सरळ गेली तर त्या 2 मुलांना धडकेल. जर गाडीने डावीकडे वळण घेतलं तर ती एका भिंतीला धडकेल आणि गाडीतील प्रवाशाचा मृत्यू होईल. आता अवघ्या काही सेकंदांच्या कालावधीत त्या मशीनने कुणाचा जीव वाचवायचा? बापरे, हा तर अतिशय भयानक प्रसंग आहे. याचा निर्णय कोणताही माणूसही सहजासहजी घेऊ शकणार नाही. बरोबर, पण एका AI सिस्टमला यावर निर्णय घेणं भाग आहे. आणि अशा प्रश्नांची उत्तरे गणिताच्या सूत्रांमध्ये सापडत नाहीत. तिथे मानवी नीतिमत्ता, योग्य अयोग्य आणि तत्वज्ञान लागतं. म्हणजे एकाचा जीव महत्वाचा की दोघांचाही ठरवणं? हो,
हे नैतिक पेचप्रसंग सोडवण्यासाठी प्रोग्रॅमर्सना तत्वज्ञांची मदत घ्यावी लागते. म्हणूनच कृत्रिम बुद्धिमत्ता हे केवळ गणिताचं शास्त्र राहिलेलं नाहीये. हा विचारच मुळात मेंदूला सुन्न करणारा आहे. जर यंत्रे मानसशास्त्र आणि भाषा शिकत असतील तर साहजिकच एक प्रश्न उभा राहतो, ती माणसांची जागा घेतील का? मानव विरुद्ध यंत्र हा संघर्ष वास्तवात उतरेल ही भीती जगात सर्वत्र आहे, पण आपल्याकडील नोंदी वेगळंच चित्र उभं करतात. मानवी बुद्धिमत्ता नेहमीच श्रेष्ठ राहील, कारण तिला मर्यादा नाहीत. म्हणजे आपल्याकडे अनुभव, भावना आणि सामाजिक मूल्ये आहेत म्हणून अगदी बरोबर. दुसरीकडे कृत्रिम बुद्धिमत्ता मर्यादित आहे, कारण ती केवळ साठवलेल्या माहितीचंच विश्लेषण करते. तिला स्वतःचे अनुभव नसतात. मानवता आणि AI हे एकमेकांना पर्याय होऊ शकत नाहीत. आपल्या नोंदींमध्ये या संदर्भात एक अतिशय सुंदर रूपक वापरलंय. आजच्या जगात जर खऱ्या अर्थाने यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला एका परिपूर्ण मनाची म्हणजे परफेक्ट माइंडची गरज आहे. हो, ते रंगांचं रूपक ना? हो तेच. या परिपूर्ण मनाची तुलना 3 रंगांच्या संगमाशी केली आहे. पहिला रंग सांगितला आहे वॉर्म ॲम्बर, म्हणजे एक उबदार पिवळसर नारंगी रंग. हा सामाजिक बुद्धिमत्तेचं प्रतिनिधित्व करतो. म्हणजे जसं थंडीत शेकोटीजवळ बसल्यावर एक उबदारपणा वाटतो, तसंच. अगदी तसंच. आणि दुसरा नोंद या कागदपत्रांमध्ये वर्णन केला आहे डीप टील, जो समुद्राच्या खोल पाण्याचा रंग असतो. हा रंग भावनिक बुद्धिमत्तेचा आहे. जसा समुद्र वरून शांत दिसला तरी त्याच्या आत प्रचंड खोली असते, तसंच आपलं मन असतं. हो, आणि या दोन्ही रंगांना एका आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळते, ती तिसऱ्या रंगाने स्लीक पर्पल. हा रंग कृत्रिम बुद्धिमत्तेचा आहे, जो तीक्ष्ण आणि वेगवान आहे. क्या बात है. जेव्हा या तिन्हींचं मिश्रण होतं तेव्हा ते परिपूर्ण मन तयार होतं. म्हणजे या सर्व चर्चेचा मतितार्थ असा की केवळ माहिती असणं पुरेसं नाही. नक्कीच, कृत्रिम बुद्धिमत्ता भविष्यात माहितीवर वेगाने प्रक्रिया करेल, पण भविष्यातील नेतृत्व, यश आणि समाधान हे पूर्णपणे आपल्या सामाजिक आणि भावनिक बुद्धिमत्तेवरच अवलंबून असेल. ती माहिती वापरणारी यंत्रे, स्वतःवर नियंत्रण ठेवणारा मन आणि जगाला एकत्र बांधणारी वृत्ती, या तिन्हींचा समतोल साधणं गरजेचं आहे. हे सर्व ऐकल्यावर आपण बुद्धिमत्तेकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलला पाहिजे. हो, हे आपल्या दैनंदिन जीवनात आणि कामाच्या ठिकाणी खूप उपयोगी पडेल. जाता जाता मला एक विचार करायला लावणारा प्रश्न विचारायचा आहे. जर भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्तेने सर्व तार्किक आणि माहिती गोळा करण्याची कामं स्वतःकडे घेतली, तर मग भविष्यातील जीनियस व्यक्ती तीच असेल का, जिच्याकडे सर्वात जास्त सहानुभूती आणि माणुसकी आहे? अरे वा, हा खरोखरच खूप खोल विचार आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या प्रवाहांवर आपण सर्वांनी विचार करायला हवा. या सखोल चर्चेतून आपण जे समजून घेतलंय ते नक्कीच डोळे उघडणार आहे.